आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिडलं की थांब मी समजवतो. येणे बट जो काही साधेपणाचा दिखावा करतीस का नाही तो बराबर कळतंय आम्हाला. तात्या साहेबांवर अशी कुठली जादू केलीस ग? कम्मला डावलून तुला पूजेचा मान दिला त्यांनी? मम्मी साहेब मला काय माहिती. मम्मी साहेब मला काय माहित? ही जी गरीबपणाचं आव्हान दिस की नाही थोबडावर, तुझं समज डाव बराबर कळतेत आम्हाला. आम्ही काही दगडी नाहीत भरली डोक्यात. तिथं घटस्फोट घ्यायला तयार आहे असं दाखवायचं आणि तिथं थोबाडवर करून वडाला फेरा मारायच्या. अगं त्या तात्या साहेबासारख्या देव माणसाचा फायदा घेऊन या घरात घुसलीस ही ठाव आहे अख्ख्या साताऱ्याला. मम्मी साहेब हे तर तुम्ही मला बोलला होता आणि तिथं आत्या. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी स्वतः तुमच्या समोर घटस्फोटाच्या पेपरावर सह्या केल्यात. मग मी का खोटं वागेन? हे माझी समजूत काढायला जाऊ नका. मी चांगली ओळखते तुला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तुझी डाळ शिजू देत नसती ही माया सुर्वे. ज्या पायानी ह्या घरात घुसलीस त्याच पायानी ही घर सोडायला लावल्या बिगर शांत बसत नसते मी. होणार तुझा समदा हिशेब चुकता होणार. तो बी याचा सकट. खोबरं कोवळा आहे रे. कुठं आणलं रे? वाड्यात झाडा बसणं. अरे बाबा आपलं इव्हेंट लय गाजलाय. अख्ख्या साताऱ्यात चर्चा आपल्या इव्हेंटची. अरे माझी तर सासू फोन करून लय वरडली. का म्हणली एवढ्या चांगल्या इव्हेंटला मला का नाही बोलवलं? अरे हवाच आहे आपली. वडारच होती हवा. इव्हेंट कुणी हातात घेतलाय? स्वतः सत्यजित सुर्वेंनी. आणि ह्यानं इव्हेंट घेतलाय म्हणजे इव्हेंट गाजणार बी आणि वाजणार बी. इधर खोबरं येऊ का सत्या दादा? या या नमस्कार. नमस्कार. काय सत्या दादा चांगलंच मला येड्यात काढलं की तुम्ही. तिकडं मला रागवलात आणि तिकडं चांगल्या वहिनीवर फेऱ्या मारल्या की. आणि त्यात वहिनीने कसं झेललं हो तुम्हाला? नाहीतर पडलाच असता बघा. अगदी शाहरुखच्या पिक्चर वानीच फील आला बघा. शाहरुख मावशी कार्यक्रम बाकी एक नंबर केला बरं का सगळ्या महिलांनी. सगळ्यांचे धन्यवाद. ठीक आहे प्रसाद घ्या घरात जाऊन खावा. काय या या काय धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. सकाळच्याला लय हिरोगिरी करत होतास ना, आता देऊ का सोडून? जिच्या संग फेर मारायचं होतं ती गेली पळून. आणि जी नको होती नेमकं तीच आले माझ्या नशिबात. मग काय तर. अर सत्या कार्यक्रमाच्या गडबडीत तुला सांगायचं राहूनच गेलं. काय? अरे त्या कार्यक्रमामध्ये रुपाली आणि तिचा नवरा आलता. काय? होय. मग गाठलं का नाही तिला? गाठलं की. गर्दीतनं मला बघून तोंडावर पदर घेत होती. हळूच गर्दीनं सटकली तसा मी त्यांच्या पाठीमागे गेलो. त्याला धरणार तेवढ्या तर रिक्षा चाटर मारला पळाला. तरी मी गाड्या काढल्या लगेच त्याच्या पाठीमागणे गेलो. तेवढ्यात कुठेतरी गायब झाला बघतो. बलमा आता लक्षात ठेव
ते परत कुठं बी दिसले ना त्यांना अजिबात सोडायचं नाही. अरे अख्ख्या गावासमोर आपल्या इज्जतीचा तमाशा केलाय त्यांनी. तेव्हा आता कार्यक्रम फिक्स करायचा म्हणजे करायचाच. रुपालीने तिच्या नवऱ्याला पकडायचंच. पण मी काय म्हणतो सत्या, काय ह्या दोघांनी पळून जायला मदत त्या वाघमाऱ्याने केली नसेल कशावरनं? असं जर असेल ना तर रुपाली आणि तिच्या नवऱ्याला पकडायलाच पाहिजे. एकदा का तावडीत गावली खरा काय ती वागतीलच. मग जे काय बी खरं असेल ना ते तात्या साहेबांसमोर आणू. यावेळी जरा लय शांत राहिलोय रे. आता चान्स मिळालाच आहे तर बाजारच उठू. झिरो पसंडने आज आपण वाचलो. त्या सत्तानी त्याच्या पोरांना घावला असतो ना, लाल करून सोडला असता, लाल. पुष्की मी तरी तुला म्हणत होते ना रे, इथे साताऱ्यात नको यायला परत आपण. तुझंच वाटतं इथं साताऱ्यात येऊ, घर भाड्याने घेऊ, इथंच राहू. बघतोस ना आता काय झालं. मी किती घाबरले होते माहितीये. आणि खाणार का होतो इथे साताऱ्यात? बिझनेस आहे की आपला बिझनेस. हा आला मोठा बिझनेस वाला. हे थोबडच फुटलं तर कुठून खाणार आहे? मी तुला आत्ताच सांगते पुष्की, त्या सत्याच्या विरोधात गेला ना तर त्याची लई मोठी किंमत चुकावी लागेल आपल्याला. तो सत्य असू दे कोण बी, मी पण काय कमी नाही. टायटॅनिकचा हिरो सारखा आहे मी. भर लग्नाच्या मंडपात आमिर बापाच्या मुलीला उचलून नेलाय. समजला काय? नाद नाही करायचा आपला. तो पिक्चर जरा पूर्ण बघायचा ना, शेवटी हिरो मेलाय हे कळलं असतं. अरे डिअर, युअर पुष्की इज हिअर. अगं तुझ्यासाठी तर सत्याशी काय अख्ख्या जगाशी लढीन मी. किती सांगू मी सांगू तुम्हाला, कसा दणक्यात कार्यक्रम झाला. सत्या मंजूला मान मिळाला, माझ्या रत्नीचा आनंद पळाला. तुम्हाला सांगतो वहिनी, कसला दणक्यात कार्यक्रम झाला वटपौर्णिमेचा. लईच भारी. असली लोक जमलेली का नाही, भारीच झाला. पण का हो मिश्रीवाली बाई, काय म्हणली होती तुम्हाला? ती मंजू त्या सत्याबरोबर घटस्फोट घेणार आहे. घटस्फोट सोडा, त्या वडाला फेऱ्या मारत होती ती बी आनंदानं. त्या तात्या साहेबांनी 4 चौकात तिचं नाव पुकारलं. ऐकलं ना मी. म्हणल्या मग ऐकलं की तात्या साहेबाचे उभे राहिले आणि म्हणली, आमची मानस कन्या मंजिरी या. सेम टू सेम असत. कसा तुम्ही काय तुम्हाला कळते? इकडे या सुनंदे, तुला समजा सांगते मी. ये बस तर खरं. अगं तुला